श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आपने क्यों नहीं निकाला पठान? क्या मैडम? ये सब निकाल लो। मैडम मेरे पास है ना, मैं उसका दिखाओ दिखाओ क्या है। हे सहा बांधकामाला 2 मिनिटं ह्या बांधकामाला परवानगी दिली आहे का? पठाण अधिकृत आहे ना? आजच्या आज काढा। अशोका हॉस्पिटल इंदिरानगर समोरील बेकायदेशीर 3 ते 4 कॅफे बंद करण्याकरता आमदार फरांदे यांनी 1.5 तास ठाण मांडून तातडीने कारवाई करण्यास सांगितले। प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना या घटनेने घाम फुटला। अनेक अधिकाऱ्यांची तूतूमैमे झाली। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत कॅफे झाले कसे, कोणालाही उत्तर देता आले नाही। शिवाय लाईट, पाणी यासह सर्व सुविधा येथे होत्या। मग यामध्ये हात कुणाचा हा देखील चर्चेचा विषय झाला। गेल्या काही वर्षांपासून अशोका हॉस्पिटल समोरील वडाळा रोडवर काही बेकायदेशीर अनधिकृत कॅफे तयार झाले। तेथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दिल्यात, मात्र अधिकारी कोणतीही कारवाई करत नव्हते अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। या ठिकाणी अनेक शौकीन आणि कपल यांचा अड्डा तयार झाला होता। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी डॅशिंग आमदार देवानी फरांदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली। मॅडम बीजेपीच्या फौजफाट्यासह या ठिकाणी हजर झाल्या आणि तपासणी केली असता पूर्णपणे अनधिकृत असलेल्या कॅफेवर तातडीने पोलीस आणि महापालिका प्रशासन बोलून त्यांनी कारवाई करण्यास सांगितले। आमदार आणि एवढ्या लोकांच्या समोर तुम्ही बोलताय, जनतेच्या पैशातून तुम्ही पगार घेतात, कारवाई करा। काही काढत नाही, नाही आता काढ। यावेळी कॅफे मालकांसोबत तूतूमैमे सुद्धा झाली, मात्र फरांदे मॅडम थांबल्या नाहीत आणि कारवाई त्यांनी लावून धरली। यावेळी अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई सुरू केली। सायंकाळी उशिरापर्यंत हे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू होतं। आमदार मॅडम या ठिकाणी तब्बल 1.5 तास ठाण मांडून बसल्या। त्यामुळे अनेक वर्षांच्या इथल्या नागरिकांना होणारा रोजचा त्रास 1.5 तासात त्या मिटवून गेल्याने परिसरात समाधानाचं वातावरण बघायला मिळालं। या ठिकाणी 3 ते 4 असे अनेक वर्षांपासून अनधिकृत कॅफे होते। हे सर्व काढण्याची कारवाई आता सुरू झाली। यावेळी इंदिरानगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विभागीय अधिकारी, अतिक्रमण अधिकारी, त्याचबरोबर माजी नगरसेवक सुनील खोडे, चंदूनाना खोडे, सतीश कुलकर्णी, सुनील देसाई, अजिंक्य साने, संध्या कुलकर्णी, सुनील फरांदे, अजिंक्य फरांदे यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।